मित्र हो, विटॅमिन B12 हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं असणारे विटॅमिन आहे। दर दिवसाला आपल्या शरीराला 1.5 ते 2.5 मायक्रोग्राम इतक्या विटॅमिन B12 ची आवश्यकता असते। एवढी कमी आवश्यकता असताना सुद्धा बहुतांश लोकांना या जीवनसत्वाची कमतरता हल्ली आपल्याला दिसून येते। याचं प्रमाण जर रक्तामध्ये बघितलं तर साधारण 200 ते 900 इतका असायला पाहिजे, परंतु जर तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये विटॅमिन B12 ची कमतरता ही 200 पेक्षा कमी असेल आणि हे कमी प्रमाण खूप दिवसापासून तुमच्या शरीरामध्ये असेल तर अशा वेळी आपल्याला काही चिन्ह लक्षणं दिसायला लागतात, त्रास व्हायला लागतो। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विटॅमिन B12 आपल्या शरीरामध्ये नेमकं काय काम करतं, विटॅमिन B12 ची कमतरता होण्याची नेमकी कारणं काय आहेत, विटॅमिन B12 ची कमतरता घरच्या घरी कुठलीही तपासणी न करता कशी ओळखायची, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओचा असणार आहे तो म्हणजे विटॅमिन B12 ची कमतरता घरच्या घरी एक नया पैसा खर्च न करता कशा पद्धतीने पूर्ण करायची। मित्र हो, विटॅमिन B12 च्या गोळ्या किंवा इंजेक्शन देखील बाजारामध्ये उपलब्ध असतात, परंतु याला देखील काही मर्यादा आहेत। कुठल्या कुठल्या मर्यादा आहेत तर दरवेळी आपण त्या गोळ्या इंजेक्शन पैसे देऊन खरेदी करूच असं नसतं। बऱ्याचदा आपल्याकडे पैसे नसतात किंवा हे इंजेक्शन गोळ्या खूप महागड्या असतात, अशा वेळेला आपल्याला मग तिथं कुठेतरी मर्यादा येतात। दुसरं, औषध गोळ्याच्या माध्यमातून जेव्हा कुठलेही जीवनसत्व आपण घेतो तेव्हा ते जोपर्यंत औषध गोळ्या आहेत तोपर्यंत ते भरून निघतं। औषध गोळ्या बंद केल्या की मग आपल्याला परत त्या जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते। मग आपण आयुष्यभर औषध घ्यायचे का, तेवढे पैसे खर्च करायचे का, किंवा अजून काय करत कुटाणा करत बसायचंय का? नाही, आपल्या आहारातून ते परिपूर्ण झालं पाहिजे, यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे। विशेष करून शाकाहारी पदार्थाच्या माध्यमातून कशा प्रकारे आपली ही दिवसभराची जी गरज आहे विटॅमिन B12 ची ती आपण भागवू शकतो, याबद्दलचे 10 सोपे उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। यासोबतच अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत विटॅमिन B12 आपल्या शरीरामध्ये नेमकं लागतं कशासाठी। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम विटॅमिन B12 चं आहे ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या नसा आहेत, चेतापेशी आहेत, ज्याला आपण नर्व्ज असं म्हणतो, आणि मेंदू यांच्या कार्यक्षमतेसाठी विटॅमिन B12 हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। आपल्या ज्या नसा असतात त्या नसाच्या वरचं जे आवरण असतं चेतापेशींच्या वरचं, हे विटॅमिन B12 च्या माध्यमातूनच बनत असतं। त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या हजारो नसा आणि मेंदूचं काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी विटॅमिन B12 अत्यंत गरजेचं असतं। दुसरं महत्त्वाचं काम आहे शरीरामध्ये RBC म्हणजे रेड ब्लड सेल, लाल रक्तपेशी तयार करणं, हिमोग्लोबिन तयार करणं, याच्यामध्ये देखील खूप महत्त्वाची भूमिका विटॅमिन B12 ची आहे। तिसरं महत्त्वाचं काम आहे शरीरामध्ये DNA आणि RNA असतात आपल्या रक्तामध्ये, पेशींच्या मध्ये, तर ते RNA आणि DNA चं प्रोडक्शन करणं, त्यांना तयार करणं, निर्मिती करणं, याच्यामध्ये देखील विटॅमिन B12 चा महत्त्वाचा वाटा असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे विटॅमिन B12 चं चौथं, ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण करणं, शरीराला ताकद देणं, प्रत्येक काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शरीराला कार्यक्षम करणं, हे विटॅमिन B12 चं काम आहे। यावरून तुम्हाला विटॅमिन B12 चं आपल्या शरीरामध्ये काय महत्व आहे हे लक्षात आलं असेल। आणि जेव्हा विटॅमिन B12 कमी होतं, आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ह्या विटॅमिन B12 च्या कमतरतेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, त्यातल्या त्यात जर तुम्ही शाकाहारी असाल तर ह्याचं प्रमाण अजून जास्त दिसून येतं। जवळपास 50% जास्त भारतीयांच्या मध्ये विटॅमिन B12 ची कमतरता आपल्याला दिसून येते। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघूया, विटॅमिन B12 ची कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण झाली आहे, हे घरच्या घरी कुठलीही तपासणी न करता कसं ओळखायचं, कारण ह्याची तपासणी थोडीशी महाग असते। जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता, परंतु मी सांगितलेल्या 10 लक्षणांच्या पैकी 3 ते 4 लक्षणं जर तुम्हाला एक साथ दिसत असतील, एक सोबत दिसत असतील, तर समजून जायचं की विटॅमिन B12 कुठेतरी कमी झालेला आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे अशक्तपणा, थकवा जाणवणं। बसलेलं असलं तरी सुद्धा थकवा जाणवतो, कुठलंही शारीरिक श्रम केलं नसतं, जेवण बऱ्यापैकी केलेलं असतं, असं थकवा विशेष येण्यासाठी कुठलंही कारण नसतं, पण तरी सुद्धा खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, सुस्ती जाणवते, कुठलंही काम करावं असं वाटत नाही, उभं पडून राहावं असं वाटतं, चुस्त वाटत नाही।
दुसरं लक्षण आहे त्वचा निस्तेज दिसते, त्वचेवरती चमक निघून जाते, त्वचेवरती पांढरटपणा किंवा पिवळसरपणा दिसून येतो. तिसरं महत्वाचं लक्षण आहे हातापायामध्ये बधिरता येते, मुंग्या येतात, हातपाय सुन्न पडून जातात, हाताच्या पायाच्या तळव्यामध्ये बारीक सुया टोचल्यासारखं जाणवायला लागतं, करंट लागल्यासारखं जाणवायला लागतं, आग होते, हातापायामध्ये गरमपणा वाटतो आणि अतिशय तीव्र वेदना हातापायामध्ये असतील किंवा संपूर्ण शरीरामध्ये व्हायला लागतात, ज्याला आपण न्यूरॉलजिक पेन असं म्हणतो. त्याचं कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आपल्या नसांच्या वरती जे आवरण असतं ते आवरण व्हिटॅमिन B12 नी बनलेलं असतं. जेव्हा व्हिटॅमिन B12 कमी होतं तेव्हा ते आवरण व्यवस्थित बनत नाही, त्याच्यामध्ये काही तोडफोड होते आणि त्याचा परिणाम म्हणून सगळे जे सिग्नल आहेत ते डिस्टर्ब होतात, मेंदूकडून शरीराकडे येणारे किंवा शरीराकडून मेंदूकडे जाणारे, आणि मध्येच ते मुंग्याच्या स्वरूपामध्ये, करंटच्या स्वरूपामध्ये किंवा वेदनेच्या स्वरूपामध्ये आपल्याला जाणवायला लागतात. चौथं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे छातीमध्ये धडधड करायला लागतं, अनामिक भीती मनामध्ये यायला लागते. पाचवं लक्षण आहे ते म्हणजे दम लागायला लागतो, बसलं तरी दम लागतो किंवा थोडं जरी शारीरिक कष्ट केलं की लगेचच दम लागतो. सहावं महत्वाचं लक्षण आहे मेंदूचं काम व्यवस्थित मेंदू पार पाडत नाही, मग गोंधळल्यासारखी अवस्था होते, कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नाही, लक्ष केंद्रित व्यवस्थित होत नाही, लक्षात व्यवस्थित राहत नाही, सोबतच अँझायटी असेल, डिप्रेशन, सतत उदासपणा असणं किंवा मूड मध्ये सतत बदल होणं, अनामिक भीती मनामध्ये कुठल्या तरी गोष्टीची सतत वाटत राहणं किंवा चालताना तोल जाणं, शरीराचा बॅलन्स व्यवस्थित राखला न जाणं, चक्कर येणं किंवा डोळ्याला अंधारी आल्यासारखी वाटणं. सातवं लक्षण आहे वारंवार तोंड येतं, गालाच्या आतमध्ये, जिभेवरती किंवा ओठाच्या वर खाली आत त्याच्यामध्ये बारीक बारीक छाले यायला लागतात, अल्सर यायला लागतात आणि ते दुरुस्त होत नाहीत आणि दुरुस्त झाले तरी पुन्हा पुन्हा ते यायला लागतात. गिळायला त्रास होतो, चावायला त्रास होतो किंवा तोंडाला थोडं सुद्धा तिखट अजिबात लागू देत नाही. आठवं लक्षण आहे केस वृक्ष होतात, जास्त प्रमाणामध्ये गळायला लागतात, त्याची क्वालिटी खराब होते, लवकर पांढरे व्हायला लागतात, केसामध्ये कोंडा, केसाची त्वचा कोरडी व्हायला लागते. यासोबतच नख जे आहेत आपली ती नख सुद्धा व्यवस्थित राहत नाहीत. हाताने जरी आपण काढायला लागलो तरी ते हा नखाचे तुकडे पडायला लागतात किंवा नखांच्या वरती चिरा, भेगा आपल्याला दिसायला लागतात, नख वेडी वाकडी तयार व्हायला लागतात किंवा नखांच्या मध्ये असा खड्डा पडतो ज्याला आपण स्पून शेप्ड नेल असं देखील म्हणतो. नववं लक्षण आहे ते म्हणजे झोपेच्या संबंधित, झोप व्यवस्थित लागत नाही, झोप अपुरी होते, निद्रानाश होतो, एकदा मध्ये जाग आली की पुन्हा झोपच लागत नाही, ज्याला आपण टकली पडणं असं म्हणतो. आणि 10वं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे अपचन, पचन व्यवस्थित होत नाही, खाल्लेलं अन्न अंगी लागत नाही आणि भूक देखील कमी होण्याची शक्यता या व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमध्ये आपल्याला दिसून येते. तर ही झाली व्हिटॅमिन B12 कमी असण्याची 10 मुख्य लक्षणं. या लक्षणांच्या पैकी 3 किंवा 3पेक्षा जास्त लक्षणं दिसून येत असतील तर समजून जायचं की व्हिटॅमिन B12 ची कमतरता आपल्याला निर्माण झालेली असू शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल डॉक्टर व्हिटॅमिन B12 ची कमतरता नेमकी कशामुळे होते, त्याचं प्रमाण का बरं वाढत चाललेलं आहे? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन B12 च्या पदार्थांची कमतरता असणं. आता बऱ्याच जणांचा गैरसमज असा असतो की व्हिटॅमिन B12 फक्त मांसाहारी पदार्थांमधूनच मिळतं, पण असं अजिबात नाही. मी तुम्हाला शाकाहारी पदार्थच सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे व्हिटॅमिन B12 मिळणार आहे, तुम्हाला त्याची कमतरता होणार नाही. दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे व्हिटॅमिन B12 आपण घेतो, आहारातून घेतो, कशाच्या तरी माध्यमातून घेतो, परंतु आपल्या जठरामध्ये, लहान आतड्यामध्ये ते व्यवस्थित शोषलं जात नाही. जठराचा आजार असेल, इंट्रिन्सिक फॅक्टर नावाचा घटक असतो जठरामध्ये, तो व्यवस्थित काम करत नसेल किंवा त्याची कमतरता असेल किंवा आतड्यामध्ये अल्सर निर्माण झाले असतील किंवा आतड्याची कुठले आजार असतील, IBS असेल किंवा अपचनाचे त्रास असतील, पोट सतत गच्च होत असेल, खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल, जेवण केले की शौचाला जावं असं वाटत असेल किंवा जावं लागत असेल, तर याच्यामुळे देखील व्हिटॅमिन B12 आपण खाऊन सुद्धा आपल्या शरीराला लागत नाही. याच्यासाठी देखील मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बरेच लोक ऍसिडिटी होते म्हणून सतत पित्ताच्या गोळ्या खातात, अँटासिड खातात, याच्यामुळे देखील व्हिटॅमिन B12 शरीरामध्ये व्यवस्थित लागू होत नाही, लक्षात ठेवा. किंवा जे लोक सतत कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या आजारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिकच्या गोळ्याचं सेवन करतात, त्यांच्यामध्ये देखील याची कमतरता आपल्याला दिसून येते. किंवा डायबिटीसच्या आजाराची काही औषधं जसं की मेटफॉर्मिन नावाचं औषध खूप दिवसापासून तुम्ही घेत असाल तर त्याच्यामुळे देखील व्हिटॅमिन B12 ची कमतरता दिसून येते. किंवा काही स्टेरॉइडच्या औषधामुळे देखील याची कमतरता आपल्याला दिसून येते. चौथं महत्वाचं कारण आहे ज्या लोकांना रात्री जागरण करण्याची सवय असते किंवा झोप ज्यांची व्यवस्थित होत नाही त्यांना देखील व्हिटॅमिन B12 ची कमतरता जाणवू शकते. आणि पाचवं महत्वाचं कारण जे लोक सतत ताणतणावामध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या आतड्याचं आरोग्य बिघडतं. मी नेहमी सांगत असतो की आपल्या मेंदूचा आणि आपल्या आतड्याचा खूप जवळचा संबंध आहे. एवढंच नाही तर आपल्या आतड्याला आपण दुसरं ब्रेन असं म्हणतो, ज्याला आपण गट ब्रेन असं म्हणतो. त्याच्यामुळं मूड जर व्यवस्थित नसेल, ताणतणाव असेल, सतत कुठल्या ना कुठल्या
गोष्टीची भीती आपल्या मनामध्ये असेल तर अशा वेळी देखील व्हिटॅमिन B12 ची कमतरता निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. तर ही 5 मुख्य कारणं आहेत व्हिटॅमिन B12 ची कमतरता होण्याचं. आता ह्या 5 कारणापैकी कुठलंही कारण तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचं असू द्या, मी सांगितलेल्या 10 शाकाहारी उपायांनी तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 खूप चांगल्या प्रकारे भरून निघणार आहे आणि हे त्रास तुम्हाला कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. घरच्या घरी उपलब्ध असणारे पदार्थ आहेत, कुठेही बाहेर जायचं नाही, पैसा खर्च करायचा नाही, काही नाही. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ. कसा घ्यायचं? दूध बरेच जण म्हणतात मला आवडत नाही किंवा पचत नाही. सगळं सांगतो तुम्हाला सविस्तर. रोज सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते पाऊण ग्लास गाईचं दूध घ्यायचं तुम्ही. त्याच्यामध्ये एक पाव चमचा सुंठ पावडर टाकायची. सुंठ पावडर याच्यासाठी टाकायची की तुम्हाला दूध खाल्ल्याचा त्रास होणार नाही. बऱ्याच जणांना दूध खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते किंवा गॅस होतो, अपचन होतो, पोट दुखतं किंवा अजून काय. तर ह्या सुंठेच्या पावडरमुळे आपल्याला दूध चांगलं पचलं जातं. व्हिटॅमिन B12 चा खूप चांगला पुरवठा या दुधातून आपल्याला होणार आहे. त्यासोबतच आपण ताक दुपारच्या वेळेला रोज दुपारी 1 ग्लास ताक, त्याच्यामध्ये थोडीशी धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर टाका, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर तुमच्याकडे फ्रेश टाका आणि थोडस सैंधव मीठ टाका. नंबर 1 तुम्हाला काम होणार आहे व्हिटॅमिन B12 मिळण्यासाठी. आणि 1 वाटी घट्ट दही रात्री लावलेलं आज दुपारी तुम्ही खायचं. फ्रेश असणार आहे. फ्रीज मध्ये ठेवलेलं दही अजिबात खायचं नाही. यासोबतच रोज 2 चमचे तरी तुम्ही गाईचं तूप किंवा साजूक तूप आवर्जून घ्या. शिवाय चीज आणि पनीर हे देखील अत्यंत महत्वाचे स्रोत मानले जातात व्हिटॅमिन B12 चे. त्यामुळे हे दूध आणि दुधाचे पदार्थ जसे मिळतील तसे तुमच्या आहारामध्ये समावेश करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे म्हणजे शेवग्याची पाने. शेवग्याची पाने सावलीमध्ये वाळवा, त्याचा बारीक चुरा करा, ते बरणीमध्ये भरून ठेवा आणि रोज सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा पावडर टाका आणि ती तुम्ही प्राशन करा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. जर तुमच्या आजूबाजूला कुठे शेवग्याचं झाड असेल तर ते तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील शेवग्याचं चूर्ण सहजपणे उपलब्ध आहे. तुम्ही कुठूनही कुठल्याही साईटवरून घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. या पाल्यामध्ये व्हिटॅमिन B12 सोबतच आयर्न आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, जे आपल्या हाडांना, स्नायूला तंदुरुस्ती देणार आहे आणि एकूणच आपले हे व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचे जे आजार आहेत ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला ह्या शेवग्याच्या पाल्यामुळे मदत होणार आहे. साधारण 1 महिनाभर दररोज तुम्ही अशा प्रकारे हे कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तुम्ही हे पावडर घ्या. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. तिसरा उपाय आहे ते म्हणजे तांदळाची पेज. तांदूळ कुठला वापरायचा तर पॉलिश न केलेला. त्याच्यासाठी कुठला आपला रेशनिंगचा किंवा कुपनचा तांदूळ असतो बघा, पॉलिश केलेला नसतो, त्याच्यावरचं आवरण चांगलं बऱ्यापैकी असतं, चमक नसते त्याला. तर ते तांदूळ तुम्ही शिजवायला घालायचे. पाणी थोडंसं जास्त टाकायचं. साधारण 70-80% शिजत आला की वरचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ किंवा जिऱ्याची पूड किंवा अजून काही तुमच्या मसाल्याची जी पूड असतात ते तुम्ही टाका आणि ते तुम्ही दररोज अर्धा ग्लास 1 ग्लास आवर्जून प्या. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना देखील किंवा वयस्कर लोकांना देखील हे पेज अतिशय चांगल्या प्रकारे देऊ शकता. याच्यामुळे शरीराला एक चांगली एनर्जी येते, ताकद येते, पाण्याची कमतरता शरीराला कधी भासत नाही आणि व्हिटॅमिन B देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी मदत होते. चौथा महत्वाचा उपाय काय करायचा आपल्याला? बीट, गाजर आणि आवळा याचा एकत्रित रस तयार करायचा. दोन्हीही सम प्रमाणामध्ये घ्यायचं. 1 बीट घ्या मध्यम आकाराचं, 1 आवळा मध्यम आकाराचा घ्या आणि 1 गाजर. ह्याचे बारीक बारीक तुकडे करा, मिक्सर मधून काढा, थोडंसं पाणी टाका आणि अर्धा ग्लास, पाऊण ग्लास जेवढा ज्यूस होईल तो ज्यूस तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळा किंवा तुम्ही थोडंसं सैंधव मीठ टाका चवीनुसार आणि तुम्हाला ते नक्कीच चवदार पण लागेल आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये हे जीवनसत्व शोषून घेण्यासाठी मदत होईल. व्हिटॅमिन C जे आहे आवळ्यामधलं ते आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 आणि आयर्न म्हणजे लोह शोषून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावतं. त्यामुळे या रसाचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे. 5वा उपाय आहे तो म्हणजे पालक आणि पुदिन्याचा रस. थोडीशी पालकची पानं आणि थोडीशी पुदिन्याची पानं एकत्रित मिक्स करा, पाणी टाका आणि सकाळी उपाशी पोटी घ्या. कधी तुम्ही आवळा, बीट, गाजराचा ज्यूस घ्या तर कधी पालक आणि पुदिन्याचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. 6वा महत्वाचा सोपा उपाय आहे ते म्हणजे दररोज दुपारच्या जेवणाच्या आधी साधारण आपल्या मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढे फुटाणे बिनमिठाचे आणि साली सहित असणारे ते तुम्ही बारीक चावून खा. मध्ये मध्ये घोट घोट पाणी प्या. तुम्हाला गॅस होणार नाही किंवा ऍसिडिटी होणार नाही, पोटाचा त्रास होणार नाही. मध्ये मध्ये थोडंसं पाणी पित राहा, थोडंसं कोमट पाणी. याचा देखील खूप चांगला फायदा आपल्याला होणार आहे. 7वा उपाय जो आहे तो व्हिटॅमिन B12 च्या शोषणासाठी महत्वाचा आहे. लक्षात घ्या तुम्ही, ज्या लोकांना व्हिटॅमिन B12 खाऊन सुद्धा त्यांच्या अंगी लागत नाही,
अपचनाचा त्रास असल्यामुळे, तर तो पचनाचा त्रास कमी करून पचनशक्ती सुधारणे आणि व्हिटॅमिन B12 आपल्या शरीराला लागू करून घेणे याच्यासाठीचा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. काय करायचं याच्यामध्ये, धने, जिरे, ओवा, बडीशोप, तीळ आणि जवस एकत्रितपणे समप्रमाणामध्ये मंद आचेवरती तव्यावरती भाजायचं आणि त्याची बारीक पूड करायची. त्याच्यामध्ये थोडस सैंधव मीठ टाकायचं चवीनुसार आणि दररोज जेवण झाल्याच्या नंतर एक कपभर कोमट पाण्यामध्ये एक अर्धा ते पाऊण चमचा ते चूर्ण टाका आणि ते तुम्ही प्राशन करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्हाला हे पाण्यातून घ्यायचा कंटाळा येत असेल हे सगळं मिश्रण, तर याच्यासाठी काय करा, तुम्ही चूर्ण करण्याच्या ऐवजी सगळं तसंच राहू द्या, एकत्रित भाजून घ्या. सैंधव मीठ टाकून एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा आणि जेवण झाल्यानंतर एक चिमूटभर बारीक चावून खा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तिन्ही वेळेला. खूप चांगला फायदा तुमची पचनशक्ती वाढण्यासाठी, खाल्लेल्या अन्नामध्ये असणारी जीवनसत्व, खनिज, जे काही पोषक घटक आहेत ते शरीराला शोषून घेण्यासाठी, आतड्याची ताकद वाढवण्यासाठी हे तुम्हाला मदत करणार आहे. 8वा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी तुम्ही आहारामध्ये घेतल्या पाहिजेत आणि मोड आलेली कडधान्य घेतली पाहिजेत. मात्र ही मोड आलेली कडधान्य खात असताना कच्ची न खाता ती दरवेळी वाफून किंवा उकडून त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा अजून काही त्याच्यामध्ये तुम्हाला सॅलड टाकायचं असेल, जसं की काकडी, टोमॅटो, बीट, गाजर असेल याचे बारीक बारीक तुकडे करून टाका आणि ते तुम्ही खा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. 9वा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे फळं. कुठल्या कुठल्या फळामधून आपल्याला बी जीवनसत्व मिळू शकतं, तर डाळिंब आहे, सफरचंद आहे, केळी आहे, अक्रोड आहे आणि बदाम आहे. यांचा जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. रात्रीच्या वेळेला 4-5 बदाम भिजू घाला, एक अक्रोड भिजू घाला, सकाळी उठून ते बारीक चावून खा. रोज एक तरी पिकलेली केळी आवर्जून खा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आणि 10वा सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे व्हिटॅमिन B12 मिळण्यासाठी ते म्हणजे आंबवलेले पदार्थ, म्हणजे जसं की इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे जे करतो ना आपण आंबवून, तर त्याच्यामध्ये देखील व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स समूहातली जीवनसत्व व्हिटॅमिन B12 खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतं. त्यामुळे ह्या देखील पदार्थांचा तुम्ही आवर्जून समावेश करा. तर ह्या 10 पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये आलटून पलटून दररोज नियमितपणे समावेश करा. खात्रीशीरपणे सांगतो, व्हिटॅमिन B12 ची कमतरता तुम्हाला भासणार नाही, ती दुरुस्त होईल आणि तुमच्या या सगळ्या समस्या कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढता येईल. कुठलाही एक नया रुपया खर्च न करता ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या कुठल्याही आजाराच्या बद्दल माझ्याशी वैयक्तिक तुम्हाला बोलायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हाय किंवा नमस्कार किंवा तुम्हाला होणारा त्रास लिहून पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.